मी तर ना गावी जाण्यासाठी काय ना काय कारण शोधतच असते। आता लग्नाच्या कारणामुळे आम्ही गावी आलोच आहे, तर शेतातून फेरफटका होणार नाही असं कधी होणारच नाही। मला तर पहिल्यापासून शेतीची खूप आवड आहे, त्यामुळे गावी आलं की मी आवर्जून शेतात फेरफटका मारतच असते। आता शेतात जाता जाता बांधालाच दिसल्या ना शेवग्याच्या शेंगा, मग काय तोडण्याचा मोह काय आवरला नाही। काय नाही हो म्हटलं, संध्याकाळची एक भाजी होईल तेवढीच। पावसामुळे सगळीकडे कसं गवतच गवत झालंय आणि सगळं कसं हिरवगार झालंय। तुम्हाला तर माहित आहे, गावी आलं की कसं एकदम रिलॅक्स वाटतं। मी तर पहिल्यापासून गावी राहिलेली आहे, त्यामुळे गावी आले की मी तर खूपच जास्त आनंदी आणि खुश असते बरं का। हे बघा ऊसाचं शेत आणि त्याच्या साईडला भाजीपाला लावलाय। ही आहे आंबाड्याची भाजी। खायला तर ही भाजी खूपच छान लागते हा। रोजच्या भाजीला लागणाऱ्या मिरच्याची झाडं पण आहेत। हे बघा टोमॅटोचं झाड किती छान आलंय, टोमॅटो पण लागलेत ह्याला। ह्या वेगळ्याच प्रकारच्या ढबू मिरच्या पण आहेत। ही बघा पावट्याची हिरवीगार झाडं, फुलांनी आणि शेंगांनी कसा बहरून गेलाय पावटा। इकडे वांग्याची पण झाडं लावलेत, आता कुठं त्यांना फुलं यायला लागलेत। इथून थेट जिथपर्यंत दिसतंय ना तिथपर्यंत सगळं आपलंच शेत आहे। काय नाही हो, आर्चीचा डायलॉग मारला, दुसरं काय नाही। या रानात नवीन ऊसाची लागवड केली। इकडं बघा कोंबड्या कशा दाणं खाण्यात मग्न आहेत। तनुष पण हे सगळं गावचं वातावरण खूप एन्जॉय करतोय। आता शेतातून आणलेला भाजीपाला बसले ना निवडायला, तेवढ्यात बाहेर पाऊस पण पडायला लागला। पाणी आणि पोरांचं काय वेगळंच नातं असतं का काय काय माहीत, पाणी दिसलं की पळालीच खेळायला। बघा तनुषने पण कशी सुरुवात केली पावसाच्या पाण्यात खेळायला।